श्री विठ्ठलाचे नामाधी म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखुमा देवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे विठ्ठल 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 महायोगपीठे तट भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे ज्ञानेश्वरा हरि ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला करुणाकरा दयाला मस्तके पायावरी यावार करी संतांच्या सेवेला निवडलेला अभंग विश्वगुरु चक्रवर्ती सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचा आज पहिल्या दिवसाचा अभंग मुद्दाम आपल्या सेवेपुढे घेतलेला आहे. कारण आज सप्ताहाचा अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस. अखंड म्हणजे खंडच होणार नाही, कुठपर्यंत काल्यापर्यंत. पण सप्ताह चालू असताना खंड पडत असतो सज्जनो. कसा माहिती का, समजा कीर्तन झालं, भजनही झालं, परत 2 ते 3 वाजेपर्यंत भजन बंद झाल्यावर परत खंड होतो, परत काकडा सुरू झाला, चालू होतो.
सकाळी स्नान संध्या होईपर्यंत परत खंड होतो. पुन्हा सकाळी गाथा पारायण. चांगला योग वाटला मला, कारण लातूर जिल्ह्यात आता परत कदम माऊलींचा गाथा पारायणाचा फार मोठा सोहळा आहे. आम्ही आमच्या गावावरून दोन वेळा भाकरी नेल्या, परखतपूर ते ओतूर. तुकोबाऱ्यांचे प्रतिमा तर तुमच्या गावाला येईल मंदिरावर. चांगला योग आहे. आणि खंड न होणारा असा अखंड. आज आमच्या शिवाजी महाराजांनी थोडं झोपेत होत येणार होतो मी घटस्थापनेला. घटस्थापना झाली. घटस्थापना झाल्याबरोबर भगवंत स्वरूप साकार गावाचे विशीच्या कडेनं असतात. आपल्याला बरेचशा लोकांना अजून माहीत नाही घटस्थापना म्हणजे काय. त्यांनी अभंग म्हणला, उभारेला ध्वज जगी जानवली मात, जगी जानवली मात, देव बैसले सिंहासनी, आलिया याचक होय धनी, आलिया याचक होय धनी. एकाचे कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, दुई ठाई तुका पडो देत नाही चुका. न खंड होणारा. पण तुम्हाला सांगू खंडच होत नाही. तुम्ही म्हणणार कसं होत नाही. तुम्हीच म्हणताय खंड होतं, होत नाही. खंड असा होत नाही ज्यावेळेस जमिनीवरून वीणा वर येतो ना, नामाच्या गजरानं, कालीच्या दिवशी सांगतेनं परत खाली टाळ पडतं. आमच्याकडे टाळ पडले म्हणतात. मध्य महाराष्ट्रामध्ये टाळ पडले म्हणतात. द्वादशीला सकाळी 6ला काकडा झाला की लगेच गुळ पाणी देऊन वीणा उतरून गेला. जोपर्यंत ते खंड न होणार आहे. वीणा म्हणजे काय. वीणा याचं नाव असं आहे, गोविंद 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 आपल्याला एकच तास बोलायचं आहे आणि महत्त्वाचा विषय मी आपल्यापुढं ठेवून निघून जाणार आहे. आज योग आला आहे. ज्या क्षेत्रात आमचं लहानपण गेलं, जिथं आम्ही खेळून खाल्लं, आनंद लुटला, अशा क्षेत्राला मला वाटतं मी येऊन मला वाटतं 23 वर्ष 24-25 वर्ष झाले असतील. आलो 78 साली. 72चा सप्ताह सुरू आहे. कारण श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. श्रुती आहे. वीणा ही श्रुती आहे. वीण्याची तार छेडली का प्रभूचा साक्षात्कार असा त्याचा सुगंध तयार होतो. अशी परमार्थाची एक महती आहे. सप्ताची महती आहे. आणि ज्यांच्यामुळं सप्ताह होतो, वैकुंठ निवासी संत श्रेष्ठ मारुतीबन महाराज, तसंच संत श्रेष्ठ नागोराव महाराज, भगवंताची बासरी होऊन कमरेला बसलेली आहे. त्यांनी साध्य केलं, तुम्हाला साध्य झालं. विठ्ठल विठ्ठल. आणि संत एवढ्यासाठीच येतात. आता फार मला आनंद वाटला. आमची कीर्तन इथं उभं राहून व्हायचे. बरेच दिवस आतमध्ये झाली. विठ्ठल रुक्मिणीची तेव्हा मी येत होतो. फक्त मारुतीबन महाराजांची आणि हनुमंतरायांचं आपलं बस एवढंच मंदिर गावाला. आणि 60% गावाच्या बाहेर गाव गेले. पूर्ण गाव आत होतं. 5-7 जणं लावून धरायचे सप्ताह, पण हरारी लावून धरायचे. आणि आता फार सुलभ झाले परमार्थाला सज्जनो. एवढं सुलभ झालं, एवढं सुलभ झाले. आता काही लाईटिंग काय, मंडप काय, साऊंड सिस्टीम काय. आमच्या टायमाला एक माईक, पखवाजाला माईक नाही, कशालाच नाही. 1-2 बल्ब असले का चालला आमचा. तर आम्हाला तोच लय उजेड वाटायचा. एक माईकवर कार्यक्रम चालायचा. आणि ह्या ज्या संतांनी परंपरा लावून धरली ना, आजचे महाराज करणार नाही. बैलगाडीचा प्रवास, बैलगाडीच्या प्रवासाने येतो तुम्ही. आणि आता आलो तर आंबेगाव मला वेगळंच वाटलं. चिखल झाला तरी पाय भरणार नाही. एवढा मोठा वाडा, एवढा उंचून आणला. फार विशीच्या गावात तिथपर्यंत फरशी गोटा टाकली, किती सुधारणा झाली. काया पालट झाला बरं का. बराचसा काया पालट झाला. पण जेवढा आनंद पाहिजे ना, त्या मागच्यासारखा आनंद तो नाही राहिला. पूर्वी फारच मोठा आनंद होता बरं का. फार मोठा आनंद होता. बाबा आले का लोक घावघाव जमायचे. निघतानी घावघाव वाटा लावायला. जशी नवरी मोराळी निघाल्यावर 4 बाईला का येणार, तसं वातावरण
आता काय झाले, संगणक आले, डिजिटल झाल्यासारखं झालं परमार्थ, फार आणि आम्हाला मुरळी छोट्या गिनीवरून नेम केला का आम्हाला मुरळी यायचे जहागीरदार. आपल्या नानांनी सांगायचं जागीरदार महाराजांना घ्यायला जा, आमचा कार्यक्रम होणार. सकाळी जागीरदार आले, आवरून येणार. हनुमान तुमच्याकडं बैलांना हनुमान म्हणतात, खिलार बैलांना, आमच्याकडे खिलारी म्हणतात, खिलारी बैल. आणि मग ती गाडीत बसलं का छोटे गिनीचे आंबेगाव मुक्या मुक्या नाही यायचं. जुन्या लोकांचा आनंदच होता बरं का, काही म्हणा. आता कसं आहे, माणसापाशी माणसाला बसायला टाईम नाही, मोबाईल आला पाहुण्यापाशी बसला पाहुणा तरी बोलायला टाईम नाही, याई बसली तरी गप्पा मारो ना, काही विचार जेवण कुणी कोणाला बोलायला तयार नाही, माणसाचाच माणूस राहिला नाही. आणि सांगू, आणि तुम्ही खरोखर आहे ना शंभू महादेव, प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळार पितसे भक्ती. तुम्ही शंकर भगवान आहात आणि या बसल्यात ना माता भगिनी, ह्या प्रत्यक्षात शंकर पार्वती आहेत, पार्वतीचं स्वरूप आहे. अरे तुम्ही भाग्यवान आहात. मला बराचसा समाज दिसला आमच्या गावांमध्ये, 50% लोक कोरोनात गेली, एकामागे एक. एवढा समाज आमच्या नजरेनं पाहिला. त्या तडाख्यातून तुम्ही उरले म्हणजे किती आपलं मोठं भाग्य आहे. तुम्हाला महादेवच म्हणावं लागेल. खरोखर पुण्यवान आहेत तुम्ही. आणि आज काळाची गरज आहे. ऐका मंडळी, कळकळीनं सांगतो, हरिनामाशिवाय तुम्ही आता तरणार नाही. 35 सालापर्यंत एवढं कठीण येणार आहे. 40% समाज तुम्हाला आता या तरुण पिढीला पाहायला मिळत. कोणी पाहिला होता मानमुडीचा आणि पटकीचा रोग, पण ह्या पिढीनं असा महामारीचा रोग पाहिला, इतका भयंकर वाईट. अरे डेड बॉडी आपल्या ताब्यात नाही, आपला माणूस असून 3 डेड बॉडी मी घेऊन गेलो संगमनेरला. मी रिटर्न घरी आलो, खळखळून डोळे भरून आले. अरे ज्याला आम्ही घेऊन गेलो आणून सुद्धा नाही दिलो, कुठं गेलं ते सांगता यायचं नाही. परत डोकवायला यायचं, अरे नाही काय इतकी मोठी भयान परिस्थिती. पण एक लक्षात ठेवा, तोच तारणार आहे बरं का. म्हणून नामाची गरज आहे. नाम नाही जर घेतलं ना, जीवन शून्य. कवा तुमच्यावर काळ घाला घालीन सांगताच येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. एकची निराळे हरीचे नाम, एकची निराळे हरीचे नाम, एकची निराळे हरीचे नाम, अवघाची आकार रसिला काळे, अवघाची आकार एकची निराळे हरीचे नाम, एकची निराळे हरीचे नाम, एकची निराळे हरीचे नाम, एकची निराळे हरीचे नाम. बस बरोबर, एकदम सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. एकच तुम्हाला तरायला लिहिलं आहे फक्त, हरीचं नाम. अहो हरिपाठ करतो का नाही आपण? हरिपाठ का केला पाहिजे बरं? हरिपाठ म्हणजे नेमकी काय हो? हरिपाठ म्हणजे नेमकी काय? नुसतं करायचं म्हणून करतो नाही आपण. हरिपाठ म्हणजे काय? हरी म्हणजे कृष्ण आणि पाठ म्हणजे अभ्यास. हरिनाम महिमेचं स्मरण करणे म्हणजे हरिपाठ. हरिपाठ केल्याने काय होतं? मोक्ष मिळतो. नव्हे नव्हे पितरांना मुक्ती मिळते. हरिपाठाचं वैशिष्ट्य, कारण न कळत इतका जप करून घेतात माऊली तुमच्याकडून हरिपाठामध्ये. हरिपाठ फार जबरदस्त ग्रंथ, एवढा एवढाच हरिपाठ. जशी ज्ञानेश्वरी कशी मोठी विभूती वाटते ना, काहींना वाटतं छोटा ग्रंथ आहे, पण त्याच्यात इतकं मोठं आहे, इतकं मोठं, जेवढा छोटा ना तेवढं विशाल गगन आहे हरिपाठामध्ये, माऊलीचा हरिपाठ. आणि हरिपाठाला ते व्याकरण असलं पाहिजे. ज्याला व्याकरणाचा हरिपाठ माहिती आहे ना माऊलीचा. आणि सांगू का, हरिपाठ असं आहे, हरिपाठामध्ये चांगली चांगली मंडळी व्हायबल होतात माऊलीच्या हरिपाठात. आता तरुण मुलं हरिपाठ करताना ते एकाग्री पाठ आहे त्यांचा.
आमच्यासारखे जे महाराज आहेत त्यांना सुरुवातीला हरिपाठ पाठ सुरुवातीला बरं का, कारण पाठ हा करावा लागतो, पाहून ग्रंथ कीर्तन करावं लागतात. आणि 9-10 वर्षानंतर हरिपाठाला जर उभे राहिले ना, नक्की महाराज मागं पुढं होणार. तुम्ही निरीक्षण करून पहा. कारण हरिपाठामध्ये 4 खटक्या दिल्यात महाराजांनी. किती? 4 खटक्या अशा आहेत. एक तर पुढं नेऊन घालतील, नाही तर मागं आणतील. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी. काय म्हणायचं? काय? अनंत जन्मनी पुण्य. बरोबर, एकदम सुंदर. आणि जर म्हणले वैकुंठ भुवनी घर केलं तर कुठे गेला हरिपाठ? कुठे गेला? चला, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी काय? बरोबर. परत चला, तीर्थवर्तने मग भावे विना सिद्धी, वायाची उपाधी. जर का म्हणले धम्मधर्म आला माग, वायाची परत ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी. काय काय म्हणणार? जर म्हणले ना तुम्ही पहिल्या काव्यातलं अनंत जन्मनी आला माग, एक लक्षात ठेवा ह्या खटक्या हरिपाठामध्ये. आणि हरिपाठाचं एक वैशिष्ट्य असं आहे, देवाच्या द्वारीपासून विष्णुवीण जपपर्यंत 14 वेळा हरिनामाचा जप होतो. किती वेळा? 14 वेळा. परत विष्णुवीण जप इथून त्रिवेणी संगमपासून हरिवंश पुराणापर्यंत 16 वेळा हरीचा उच्चाराचा जप होतो. परत नामसंकीर्तन इथून तर ज्ञानदेवापर्यंत. हे पहा, पहिलं झालं का 14, दुसऱ्यांदा 25 वेळा होतो गजर. किती वेळा? 25 वेळा. आणि तिसऱ्यांदा नामसंकीर्तन वैष्णवांच्या जोडीपासून ज्ञानदेव प्रमाणापर्यंत 16 वेळा हरिनामाचा जप होतो. किती झालं? अजून सांगू का पुढं जाऊन? आणि प्रत्येक अभंगानंतर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा ह्या नामाचा उच्चार 54 वेळा होतो. आता माझं गणित कच्चं आहे, शिक्षण कमी असल्यामुळं पहा मोजून. पहिले 14, नंतर 24, नंतर 16 आणि हे 54. किती होतात? 109. 109 नाही, 108 होतील. हे बघा, पहिले 14, नंतर 24, नंतर 16, किती झाले? 54. नंतर प्रत्येक अभंगानंतर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे होते 54 वेळा. असा न कळत ज्ञानेश्वर महाराज तुमच्या मुखावाट 108 वेळा माळ जपल्याचं ओढल्याचं पुण्य तुमच्याकडून करून घेतात. विठ्ठल फलश्रुती अशी आहे. तसा 28 अभंगाचा आहे, पण तो फलश्रुतीचा अभंग म्हटला जात नाही. तो त्या इंद्रायणीच्या कडेलाच बसून म्हणावं. म्हणून 27 अभंगामध्ये नंतर नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापेतील पुढचे राहिले गुरुपरंपरेमध्ये. जो ह्या नामाचा एवढा जप करतो ना, त्याचा फायदा एवढा मोठा आहे. फायदा सांगतो आहे का काय? हा व्यापार चालला आहे आपला करण्याचं नामस्मरण, पण फायदा अशी फलश्रुती अशी आहे. निश्चय मनाने एकाग्र होऊन, निश्चय मनानं एकाग्र होऊन संयम चित्तानं अंतकाळाच्या वेळी तसेच संकट समयाच्या वेळी ज्ञानोबाराय म्हणतात, अंतर्बाह्य काडी हरी. तुम्हाला त्यावेळेस कसं सहकार्य करायचं माऊली सांगतात. समजणार सुद्धा नाही, काळाच्या तडाख्यातून सोडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल सांगू मंडळी, जाता जाता हरिपाठ करण्याचं महत्त्व. प्रत्येकाच्या घरात माणसं गेली,
कोणचे आजही गेले, कोणचे पंजे गेले, कोणची पत्नी गेली, कोणची मुलं गेली, कोणची नातू गेली आपल्यासमोर. जे पुढे गेलेत ना त्यांच्यासाठी का हरिपाठ करायचं माहिती आहे तुम्हाला सांगून जातो. सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपान, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपान, हरिमुखे म्हणा हरिमुखे, हरिमुखे म्हणा हरिमुखे. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, हरिमुखे म्हणा हरिमुखे, हरिमुखे म्हणा. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हो, एरवी वैकुंठाचं दार बंद असतं. तुम्ही चिंतन केलं का वैकुंठाचं दार उघडलं जातं आणि त्यांना पुढचा मार्ग मिळला जातो. वैकुंठात त्यांना मुक्ती मिळते. जे पाठीमागे गेलेत ना, आपले पुढे गेलेत ना, त्यांच्यासाठी वैकुंठांचा दरवाजा खुला करून देण्यासाठी हरिपाठ करायचा आहे. नाही तर गावातली बाहेरची संस्थेतली मुलं आणली ना हरिपाठ चाललाय. आता तुम्ही माझं गाव लांब आहे हो, पांचाळ कंपनी आमच्या घरी येतात सत्यवाणी ही मंडळी, त्यांनी काय आमचा गावचा हरिपाठ नाही पाहिलं. पण आता उद्याच्या 21ला सूर्य येऊन पहा, हरिपाठाला टाळ वाटायला येत नाही. 40 टाळ असले तरी पहिली महिलांची गाई, पुरुषांची गाई. हरिपाठाला आमच्या गावात एकाने साळ्यांनी काड्या लावून येणार. कीर्तनाला कमी येतील इतके हरिपाठाला येणार, कारण हरिपाठाचं महत्त्व आमच्याकडं कळलं लोकांना. दुसरी गोष्ट, समाज एवढा हडसून जमणार आणि कीर्तनाला सुद्धा बायांची एवढी गर्दी, चालीसुद्धा म्हणणार त्या आमच्याकडे द्या, एक तरी आम्हाला आलीच पाहिजे. भांडणं गावगाव चालीसाठी. बाहेरचे आणले ना कलाकार ते सांगतात पहिली महिलांची द्या, नंतर बाकी आम्ही एक वाढून अशा 3 चाली देऊ. महिला आमच्या आता व्यासपीठावर यायला लागल्यात. गण घोषाच्या घराण्यातलं घोषा सोडून दिला परमार्था पुढं. असे मैदानी इतके खेळ खेळतात. लग्नात नाही ना, लग्नात नाचत होते. प्रत्येक गावात जाऊन वरात बंद करायचं काम आलं मला 2 वर्ष. DJ परत रिटर्न पाठवली 30-30 हजार रुपये देऊन. काही म्हणायचे मार झाला संपावं लागेल येड्यावणी करतात. पण भगवंताची कृपा, परत ज्या ठिकाणी निवृत्ती महाराज गेले त्यांनी सांगितलं ते 100% खरं होणार. डीजेच लावू नका. कशासाठी लावचा डीजे? अरे कीर्तने नाचा, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नानाची पाय लावू जगी, नानाची पाय लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी. कालच्या दिवशी तर आमच्या ताब्यातच नाही तिथे सप्ताह त्यांचा. मग तर काय पिंगा काय, फुगडी काय, काठोटकोना काय, काल्या दिवशी धुराळा पार ओळखू येणार नाही. जणू काय वृंदावनामध्ये कार्यक्रम चाललाय. आता त्यांना कळलं महत्त्व. सांगू माता भगिनो, तुमच्यावर चंद्राची कृपा आहे फार मोठी, खरोखरच कृपा आहे. आणि मला कीर्तनाला बोलावलं म्हणजे सुखदेव बाबा तुम्हीच कीर्तन करा. बाहेरची पाहुणे मंडळी बोलावली तुम्हीच चाली म्हणा. बरं, मला एक अभिमान वाटला. आमच्या गावाचे 2 वादक चांगले तयार झाले. केवढे आता फड वाजवतील हरकत नाही. मी ज्यावेळेस मराठवाड्यात आलो ना
वादकच नव्हते हो. किसन महाराज खडकउमरग्याचे मला फक्त सापडले एक वादक लातूर जिल्ह्यात, म्हणजे इकडे ह्या परिसरात. परभणीलाही नाही, हिंगोलीकडे गेलो तिकडेही नाही, आमच्या नाशिक भागात नाही, आमच्या संगमनेर अकोल्याला नाही, पुणा भागात सुद्धा नव्हतं. पण मला योग असा बाबांच्या सानिध्यात आल्यामुळं, वादक नसल्यामुळं सगळं मी वाजक, काकडा आपण, हरिपाठ आपण, सगळं आपण. आणि तेव्हा एवढी सोय नव्हती भारी, पण आनंद होता, प्रेम होतं, खूप आनंद होता, काही कळत नव्हतं, खूप मोठा आनंद होता. तर कीर्तनात नाचावं बरं, लग्नाच्या वरातीत नाचू नये. आता नाही तर सुशिक्षित घरातल्या महिला काय तो डिझाईन, काय तो काय चाललंय काय. अरे जिथं नाचायचं ना तिथं नाचा, फार चांगला योग आहे, आनंद इथं आहे. आणि मी मगाशी बोललो ना, नागोराव महाराज, मारुतीबन महाराज हे भगवान कृष्णाची मूर्ती बनली. नामाची एक ताकद सांगतो, मला आता स्मरण झालं, आंबेगावात कीर्तन करतो म्हणून. किसन महाराज खडकउमरगेकरांच्या बहिणीचं पत्र आलं आम्हाला खडकउमरग्याला का जगद्गुरू शंकराचार्य गुलबर्ग्याला आलेत आणि महागावला त्यांचा चातुर्मास चालू आहे. आमच्याबरोबर मारुती अवकाळे होतं, आता वारले 7-8 वर्ष झाली. किसन महाराजांनी बाबांना आदेश दिला. बाबा म्हणे सुखदेव महाराज आपल्याला जावं लागेल. किसन महाराजांचं आमंत्रण आहे. त्यांच्या बहिणीनं बोलावले, डॉक्टर देशपांडे. जसे आपले दासराव कसे नांदेडला कान नाक घसा सिव्हिल सर्जन, तसे ते डॉक्टर देशपांडे किसन महाराजांचे मेवणे कान नाक घसा सिव्हिल सर्जन. मग महाराजांनी काय केलं, गाडी बोलवली लातूरवरून. तेव्हा गाड्यालाही दुर्मिळ हो, तुमच्याकडं गाडी बांधलो म्हणतात, आमच्याकडं गाडी सांगितली भाषेचा थोडा फरक आहे. गाडी बांधलो म्हणतात, गाडी आणलो म्हणतात. आणि गेलो कुठं, गुलबर्ग्याला. गेल्या त्या दिवशी मुक्काम झाला आणि सकाळी आम्हाला पहाटे 4ला मॅडमनं उठवलं, उठा बाबा आवरा. आता आम्ही उठलं, आमच्या रोजच्यासारखं वारकरी आम्ही, संप्रदायाची माणसं, घातली धोत्र, घातली कपडी, बसलो गाडीत जाऊ. पण हे दोघं नवरा बायको सोहळ्यात, दोघं सोहळ्यात. मी महत्त्वाचं सांगून जातो, 40 किलोमीटर गुलबर्ग्यापासून महागाव, तिथं आर्मीचे 7 कर्मचारी, रायफल संट्री आणि लोखंडाचा पिंजऱ्यात महाराज बसले, वयस्कर झाले, 103 वर्षाचं वय, शिवकांची विष्णुकांचीचे जगद्गुरू. बरं तिथं गेलो ना, पार्किंगला अशी लांब जागा लावली पार्किंग. बराचसा ब्राह्मण समाज, काही आपले लोक सोहळे लावून, ज्यांना दर्शन घ्यायचं आणि सोहळ्यात जायचं, कोणी घ्या, त्याला याती धर्माचं काही नाही, कुठल्याला अधिकार आहे परमार्थामध्ये. जसं पांडुरंगाला पंढरपूरला सर्वांना या एकसारखं समान, एवढं एकच जवळचं का तिथं सगळ्यांना अधिकार आहे. 4 आम्हाला बाबांनी नेलं, आम्हाला एकही देवाच्या जवळ जाता नाही आलं पंढरपूर सोडून. योग असा हे लायले बारीला. आता किसन महाराजांनी म्हणलं आपल्याला नाही सवळी, आता आपण महाद्वारावर थांबू गेटवर, नेमकी पिंजऱ्याच्या समोर आम्ही साईडनं लाईन लागलेली, आर्मीचे पोलीस डिपार्टमेंट, असं बरंचसं लांबून होतं. आणि एवढी शांतता, टाचीन पडीचं आवाज येईल. आम्ही आपले सगळे हात बांधून उभे, इतकी मोठी लाईन, जवळजवळ 1 किलोमीटर, सगळे सोहळे, काळे निळे पिवळेचे सोहळे. म्हणलं आपल्याला काय जे सोहळे, आपण थांबा, आपण इथूनच पाहू सोहळा. जगद्गुरू शंकराचार्यांचं लक्ष गेलं समोर, फार असं एकदम जीर्ण झालेलं शरीर, वृद्धावस्थेत. बाबा सांगायचे, संतांना कसे ओळखतात सांगू म्हणायचे सध्या. त्यांची भ्रुशुंडी चमकती, भ्रुशुंडी. आपण कपाळ म्हणतो ना, आपले कर्माचं पत्र या कपाळावर आहे, पण आपल्याला वाचता येत नाही. तसं साधूला साधूचं कपाळ पाहिल्यानंतर महात्मा कळला जातो. जगद्गुरूंची आपलं शंकराचार्यांची दृष्टी बाबांक पडली आणि एक आर्मीच्या माणसाला सांगितलं संट्रीला, ते समोर जे दिसतात ना त्यांना पाच. आणि ते टॅमिळ बोलत होते, बाबाला टॅमिळ भाषा यायची. मी तेवढ्या आडणी राहिलो. संघ 17-18 वर्ष काढले. मला बाबांनी म्हणायचे 18 भाषा भगवंतांनी मला प्राप्त केल्यात, 2-4 तरी शिक महत्त्वाचे आहेत. आज शिकू उद्या शिकू म्हणता बाबा निघूनही गेले, नाही सक्ती आली, योग आमचा नाही आलो, ते काही गोष्टी नाही प्राप्त होत. आणि बोलावले आहो किसन महाराज, आम्ही तर बघतच राहिलो, काय आपलं चुकलं का काय, आपण गुन्हेगार ठरलो. लागलो लाटलाटा मी उडाला. मी जरा अज्ञान होतो ना, पण किसन महाराज जरा असे मुद्दामत पाच राहील, काय भानगडी इकडं बोलावलं आपल्याला, आपण चुकीच्या बाउंड्रीचं नाही आलो उभं राहायला.
आर्मीचा लोक माणसाने लगेच मुजरा केला बाबांना, असा हात केला, निघालो बोल बाबांच्या मागं आम्ही. आता बाबा शिरले पिंजऱ्यात, पिंजऱ्याचं जरा एवढा एवढा बाबा शिरले आत. बाबाचं शरीरास होतं स्वामी समर्थासारखं. काय बोलले 10-5 मिनटं बोलले. शाल श्रीफळ देऊन महाराजांचा सत्कार झाला. अख्खी यंत्रणा बघत सुटली. आर्मीचे लोक, सवळे ववळ्याचे लोक. आम्ही उभं राहिलो, आम्हाला सवळ्याच दर्शन बाहेरून पिंजऱ्याच्या. यांना सवळं नाही वळण. आले बा बाहेर आणि नेमक्या एका साईडला टाळ मृदंग मंडपामध्ये आटकेल पाहिला. बाबा म्हणले, अरे जमले आता, लढाई खेळायचा योग आला आहे, पखवाज घ्या, सामान घ्या. आम्ही गेलो गेल्या तर लगेच आर्मी लोक थांबा म्हणे, आम्ही बैठक लावून देतो. त्यांनी लगेच लावली बैठक. पेटी नाही, काहीच नाही, पखवाज आणि श्रुती. महाराजांनी घेतला विणा हातात, किसन महाराजांनी पखवाजाला मला लावलं. बाबा म्हणे, काळी एक चटाक स्वर. बरं योगता बरं पखवाज लावला. असं स्मूथ भजन म्हणले, टॅमिळमधून 2 एक अभंग म्हणले. आणि घर आवी लक्ष्मण राम, पुरी में आनंद भयो. अक्षरशः जंगतगुरु शंकराचार्यांना बाबांनी पिंजऱ्यातून नाचवलं. आणि इतका आनंद उठला बाहेर आल्यावर. त्यांची बहीण आणि ते, त्यांचं दर्शन राहून गेलं ना. आमचा प्रसादही मिळाला, आम्हाला आनंदही मिळाला, भजनही संपलं, पश्चिमपदी झाली. महाराज यातून टाळ्या वाजवायची. त्यांचे अभंग त्या भाषेतून म्हणलं, त्यांना लय आनंद वाटला. हीच भाषा तुकोबारायांचे अभंग, माऊलीचे अभंग तमिळ भाषेतून बाबा बोलले. 18 भाषा होत्या नागोरा महाराजांना अवगत. ज्या महात्म्यांनी पायी पायी 4 धाम यात्रा केली, त्या 4 धामच्या गाड्या माझ्या गावातून गेल्या. परखतपूर मुठभर गाव आहे, कारण दिशत आमच्या गावातून निघायला. सोनेवाडी, सिन्नर तालुका, नाशिक जिल्हा. द्वारकेला दिंडी भोजापूर सोनेवाडीवरून, इकडं दिंडी भोजापूर सोनेवाडीवरून, आणि ती आमच्याच गावातून मार्ग जायला, छोटंसं गाव. त्यांना त्या भाषा अवगत झाल्या. एवढंच नव्हे, रजाकाराच्या टायमाला बाबांनी 6-6 महिने जेल भोगला. जेल, रोटेगाव गोळेगावला जेल भोगला. आणि आम्हाला 9वी 10वीला धडा होता गाडगे बाबांच्या सहवासात. गुणी दांडेकर, मी आंबेगावात त्यांचा गाथा आणला होता. या लोकांनी वाचला असेल, काहींना दाखवला होता मी. स्मरणगाथा गुणी दांडेकरनं काढला. 30 वर्ष गाडगे बाबांच्या सानिध्यात राहिले आणि कीर्तन करायचे. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. नंतर योग असा आला, नागोराव महाराजांना फड मिळाला. फड एक संप्रदाय असा जागा केला बाबांनी. संप्रदायाची मालिका आम्ही गुरुपरंपरेमध्ये म्हणत असतो. तुमच्याकडं म्हणतात का नाही माहिती मला. अधिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष, गहिनी निवृत्ती सोन मानो माझे. ज्ञानेश्वर सोपान माया मुक्ताबाई, दंडवत पायी तयाचिया. चांगा वटेश्वर विसोबा खेचर, माझा नमस्कार म्हणे नामा. ही मालिका त्यांची. औंढा नांगणातला खेचर स्वामी स्वतःच्या मालकीचं मंदिर बांधेल. जहाज औंढ्याच्या पुढं मंदिर, खेचर स्वामी नामधरांचे गुरु. पुरंदर तालुका सासवड, लक्ष्मीनारायण चांगा वटेश्वर ट्रस्ट आहे. विठोबा बाळोबा भोसले देशमुख पाहुणेच होते आमचे. पण ते कुठले नागपूरचे ब्रह्मचारी भितांदळे, त्यांनी हा सोहळा सुरू केला आणि उत्तराधिकारी नागोराव बाबा झाले. पण तोपर्यंत खेचर ताब्यात नव्हते. बाबांनी खेचर ताब्यात घेतले वटेश्वर आल्यानंतर. मग महाराष्ट्रामध्ये 13वा क्रमांक फड लागला. ज्यावेळेस वाखरीवरून पंढरपुरात पालख्या येतात, अगोदर 11 होता, नंतर 13 मिळाला. जसे माऊली पाठीमागून नंबर 1, 2 नंबर तुकोबारा, सोपान काका, मुक्ताबाई, असे 11वा नंबर मिळवला. आणि त्याच्यामध्ये विना नगर प्रदक्षिणाचा आंबेगावला दिला. व्यंकटतात्या विना घेऊन. आणि नगर प्रदक्षिणाला आषाढ शुद्ध एकादशी पर्वणीच्या दिवशी 4लाच उठायचे. चंद्रबाई स्नान करून आम्हाला लगेच सुरू, उठा उठा उठा. मी म्हणतो तात्या झोपा होत नाही, उठा. विणा आंबेगावला दिला. नगर प्रदक्षिणाचा विणा आंबेगावातून फिरला. 17 ते 18 वर्ष व्यंकटतात्याने तो विणा चालवला. आणि बाबामध्ये फड चालव नागोराव महाराजांनी. ऑल महाराष्ट्र राज्याचे फडकरी नागोराव महाराजांना सगळे घाबरून राहणार. जमत अग्नी म्हणायचे नागोराव बाबाला. भीत नव्हते कोणाला. ब्रह्मचारी साधू होता, स्वतंत्र सेनानी होते. इंग्लिशचा इतके हायफाय बोलायचे 2 टायरच्या डब्यात. एकदा ऑफिसरनं आम्हाला विटीवरून बसताना तिकीट आमचं 2 टायरचं, त्याला वाटले पटक्यावाले कुठून आलेत. अहो क्लासहून अधिकारी असे जे आपले सगळे नतमस्तक झाली. अरे चूक गए आपलं. इतका मोठा अधिकार होता. पण संत किती नम्र असतात. ही भगवंताची बासरी होऊन बसले. मारुतीबन महाराजांनी देह जरी दुसरीकडे ठेवला,
पण वास्तव या क्षेत्रात काढलं आणि इथंच त्यांचं महत्त्व आलं आणि त्याचं महत्त्व नागोराबाबांनी अजून उचललं आणि उचलण्यासाठी पहिली मंडळी फार चांगली होती आणि किसन महाराजांचे योग चांगले. किसन महाराजांनी बरोबर बाबांना इकडं ओढण्याचा प्रयत्न केला. पूर्वी बाबा तिकडं होतेच, बाबांनी इकडं आणलं आणि किसन महाराज दादा आपल्या धोंडोपंत दादांच्या फडावर फडकरी, त्यांचा आपला वटेश्वराचा फड, तिकडं कीर्तन इकडं यायचं, दोन्ही काय फडकरी. वटेश्वराचे मानकरी दादा धोंडोपंत दादांचे मोठे मानकरी. म्हणजे असा एक इतका संप्रदायाचा योग जुळून आला. राम आणि कृष्ण नामाचा इतका मोठा जप सुरू केला. आधी वृक्ष लावताना छोटं होतं. मी सांगतो ना, पूर्वी लोकांची श्रद्धा फार सुंदर होती. ज्या गिरजार यायच्या आम्हाला न्यायला, कुठं आलं परत रिटर्न माघारी किनीला. गाडी गावाच्या बाहेर निघाली का ते मुक्या नसं येऊन देत. 5-6 पोरं बाबा संघ, एडी वाकडी कशी सगळ्या समाजाची पोरं सांभाळली बाबांनी. अधिकारी केले, मोठमोठाले अधिकारी केले, महंताचे एवढे मोठे केले त्यांनी, ऐश्वर लुटलं. ज्या गिरजारचं गाणं सुरू व्हायचं, मला ते गाणं पण आज आठवलं. मी म्हणतोच गाणं. गावाच्या बाहेर गाडी निघाली का आम्ही म्हणतो ज्या गिरजार म्हणू ना काहीतरी, म्हणू बैलांना सांगायचं, बघ रे गचका बसन, महाराज बसले गाडी, हसवायचं मोकार. पण तिथून आमचा जो हाश्याचा आंबेगावपर्यंत. पालखीवाल्याची दिंडीवाल्याची गर्दी झाली का, पालखी आली हनुमो, बाबाला गचका बसत, पोरं हसायचे बरं का. बाबा तपकीर सोडायचे, बाबा न सोडायचे, बाबाही हसायचे. माझ्या सख्याची नांगराट ग बैराट, साळ पेरली मेथी उगवली, उडदा मुगाला शेंगाल्या की साळ सुकली, मकाचा तुरा हापाला दिला, बाजारा गेला, अंगड टोपड बाळाला की अंगठी दादाला. हनुमो, अरे महाराज रे, हळू परत सुरू करायचं. बाबांनी परत करायचे, हसायचे. बाबा गावी व्हायचं, बाबा काही हसायचे मनातल्या मनात, कारण लय जोरात हसवतो. ज्या गिरजार गाणं नाही म्हणलं. बसायला थाट, जेवायचा थाट, बहिणी भावाला वाट लावा की सरला शेवट आला आंबेगाव. आणि नाना इथं राहायचे या चौकात. नगर प्रदक्षिण करताना आम्ही इतक्या 1-1 तास दिंडी लावून धरली. त्यावेळेस काला काही दिवस आंब्यात झाडाखाली झाला. नाना म्हणजे घेऊ आता गावाच्या खालती. आप्पासाहेब होते, गुरुनाथ भाऊ होते, व्यंकट ताता होते आणि ही मंडळी आम्ही क्लासमेट. चेअरमन अंतराम जवळे, किसनराव, असा मोठा बॅच 5-6 जण. बाकीच्यांचे नावं नाही राहिली. सरपंचांच्या वडिलांचा अशी लहर यायची, मला पाहिलं का लगेच हात वाढायचे. टायमिंग नाही, लगेच पीटिंग, लगेच भजन. दोघं तर तिघं भजन. म्हणजे एवढी आवड. आणि बाबा आले की त्यांना आनंद वाटायचा, जणू काय गोकुळात कृष्ण आला असं त्यांना वाटायचं. फार मोठ्या लोकांचा भाव, फार मोठी श्रद्धा. ही बासरी होऊन बसले. सांगू का तुम्हाला मंडळी, कृष्ण परमात्म्याच्या बासरीला एक दिवस या गवळणी भांडायला लागल्या. का ग, तुलाही कृष्णाच्या जवळ जाऊन बसली, तुला काही हटाव मिरवत्यात, कधी बगलाच धरत्यात, कधी कमरात सोहळ्याला खुसून बसती. आम्ही एवढं जीवलग प्रेम करतो, आमच्या एवढं प्रेम करत नाही परमात्मा कृष्ण, तुझ्या बघा काय एवढं. तिनं बराच वेळ ऐकून घेतलं. कृष्ण हसायचे मनात, यांचा प्रश्न बरोबर आहे, पण कृष्ण उत्तर द्यायना. त्या सगळ्या एक वाटल्या ना भांडणाला. बरं, सगळ्या महिलांचा ग्रुप आल्या, अहो केवढा रथ ही मागं फिरवणार. आणि खरीच फार मोठी ताकद आहे. आणि परमार्थात त्यांनी जर जागे झाले ना, त्यांच्यावर अवलंबून फार मोठा परमात्मा आहे. आणि आजच्या पिढीला त्यांची फार मोठी गरज आहे. अहो अग्नीचा उदक सहन करू जाणं त्यांनी चंद्र सूर्याची कृपा आहे या माता भगिनींवर. आणि इतक्या भांडायला लागल्या, एकदम थांबली बासरी. कारण ती बासरीच अशी होती, कुठं वाजवली कृष्णाने, लई ठिकाणी वाजवली. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, कारण पुढं अभंगाला उशीर होईल. मन मोहिले रे, मन मोहिले, ती अशी होती बासरी. हो लाडका तुझा काना, किती लाडका काना, का त्या प्रेम एवढा करायचा बासरीवर. हरित मुरली अशा ठिकाणी वाजवली परमात्म्याने, अयोध्येत वाजवली, दुसऱ्यांदा पंढरीत वाजवली. कृष्ण परमात्म्याने वाजवली कुठं पहा.
तिथं वाजवली. मुरली वाजवी अयोध्या नगरी, मारिला का रावण वैरी. विभीषण दिली लंका, मुरलीने मारी हका. मुरली वाजवी पंढरपुरी, तेथे सारे वार करी. पुंडलिक विठू सखा, मुरलीने मारी हका. यशोदा तुझा लाडका लाडका, मुरलीने मारी हका. त्या मुरलीनं इतकी हाका मारली, कारण मुरली जर वाजली ना हे सगळे सैरावाऱ्या होऊन जायचे, विचलित होऊन जायचे. मग तिच्यावर इतका कड काढला या गवळणीनं. तिने एकच सांगितलं, आता मी लय प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देत नाही. मला आणि कृष्णाने का प्यार केलं माहिती का, का प्रेम केलं माहिती का माझ्यावर. विळूची बासरी ना पुंगळी पवा, विळूच आहे ना, तिला गाठ आहे का, गाठ. शिवाजी महाराज तिला गाठच नाही. तुम्हाला गाठ आहे म्हणून तेवढे तुम्ही माझ्याजवळ नाही, हिच्याजवळ गाठच नाही. इकून फुकली का तिकडं वारं निघते. अहो तिच्या श्रुती वाजवली त्यांनी मोकळ्या बासरीतून. मग गवळणींच्या लक्षात आलं आणि त्या कृष्ण परमात्म्याच्या सोहळ्यात अशा जाऊन बसल्या. तसे मारुतीबन महाराज, नागोराव महाराज, त्याच्या खालोखाल आमचे खडकउमरग्याचे महाराज. एक अनुभव सांगतो, खडकउमरगा तुमच्या जवळच आहे. आता ही गोष्ट दुसऱ्या गावाला सांगितली असते, ते म्हणलं असते सुखदेव महाराज काहीतरी सांगतात. आमचा ज्यावेळेस खडकउमरग्याला नेमरायचा पोद्दारांच्या घरी, त्यांच्या संस्थानला विठ्ठल मंदिरामध्ये कीर्तन असायचं बाबाचं. किसन महाराज कधी वाजवायचे, कधी मी वाजवायचो, दिगंबर मास्तर वगैरे असे त्यांच्या घरचेच कलाकार. मंदिर छोटंसं पौराणिक मंदिर, हेमाडपंथी मंदिर. इतकं कीर्तन रंगात यायचं, अर्ध्या कीर्तना समाधी लागायची. लागली समाधी मूढजन नर नारी लोकारी. अर्ध्या कीर्तनातून उचलून न्यायचं आणि महाराजांच्या डाळजात नेऊन गावकरी नेऊन झोपवायचे. सकाळी ज्या कुशी झोपले त्याच कुशी उठणार, हलणार नाही आणि बरोबर घड्याळ लावून 4ला उठणार. वर्षात फक्त एक दिवस. महात्मा याला म्हणायचं. आणि हे अदृश्य दर्शन जगद्गुरू आपल्या बाबांचं दर्शन किसन महाराजांना मिळालं. अजून सांगू तुम्हाला, आमचे रावसाहेब नाना, आपल्या गावचे नाना भूषण आहे, खरोखर भूषण आहे. इतका भोळा भाव नानांचा बाबाच्या बाबतीत, इतका भोळा भाव. पंक्तीत जर जेवण करायला बसले ना, थोडं तरी उच्चिष्टाचा भाग शेष उरल. काही लोकांना तर उष्टकच खाऊ वाटलं. एवढी मोठ्या घराण्यातली व्यक्ती उष्ट खाईल. त्यांना कळलं होतं हे महापुरुष आहेत, हा योग पुन्हा नाही. हा योग माझं लय भाग्य म्हणून मला मिळतं. आणि तो बाबाला ठेवाच लागतं त्यांच्यासाठी साठा. आम्ही नजरेनं पाहिलं 17 ते 18 वर्ष. वाटं लावताना नानांचे डोळे हळूच भरायचे बरं का. अहो आम्ही एवढे बोळे. आता मोबाईल आलं, संगणक आला आहे, मोबाईल आला, संगणक आला, सगळं इंटरनेट झालं. आता मोबाईलवरून इकडं तिकडं पैसे जातं, इकडचं तिकडं, तिकडच्या इकडं. कधी सायबर बी पळीचं पैसे, जर बटन तुला सायबर बिल एक गुंडाळीचं आपले पैसे. बाबा म्हणे, महाराज तुम्ही दासरावला पैसे घेऊन जा, 1,00,000 1,50,000 रुपये पोत्यात बांधल्या म्या. पोतं कोणी नेईन का इथून. आणि बैलगाडीचा प्रवास मसाला घ्या नेऊन सोडलं. गाडीत चढलं, कंडक्टर म्हणतो तेवढे बोजे माझं ठेवून तुम्ही चला पुढं. आता सांगा ते गठोड्यात पैसे मी ठेवून मला माहिती आहे पुढं चालेल का मी. कंडक्टर पुढं लोटायचा. बा म्हणले ये पुढं, परत पाहू नका उतरच तर लाचुरात. गणगोल्यात गेले का उतरून घेऊ. आई म्हणलं बाबाचे पैसे जबाबदारी आपल्या, कुणी जाणार नाही. पेटी सुटकेस तुमची बॅग राहून न्या ना, याला कोणी जात नाही लावणार. घेतलं उतरून नेऊन दिलं तिथं. म्हणजे इतका भोळा काळ आणि तेवढा नव्हतं काही. आता फार छचूरपणा झाला आहे, काळ बदलला महाराज. तर ह्या महात्म्याने ह्या गावासाठी एवढा प्रयत्न केला आणि ते नाम वर्षातून तुमच्या कानावर येते. मग आम्हाला कॉन्ट्रॅक्ट नाही दिलं, तुम्ही इतक्या लांबून आले, तुम्हीच करा कीर्तन. कीर्तन तुमचं आहे. आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. मला अभंग का वळायला टाईम आहे 9 वाजत आले. महत्त्वाचं 5-10 मिनटात सांगायचं आहे. अभंग आहे.
सकळ मंगळ निधी पहिला दिवस श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणकारे दोनदा म्हणतात माऊली. जना तुम्हाला सांगतात म्हणा म्हणा. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. बाप रखमा देवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. समाधीनंतरचे अभंग आहेत. काय अभंग समाधीनंतरचे. बाप रखमा देवीवर म्हटलं का समाधीनंतरचे. आणि त्याच्या अगोदरचे अभंग महाराज आहेत असतात ते. आणि ते इतकं मोठं चैतन्य मांडणं महाराजांनी आपल्यासमोर. मग ही नामाची पत्रावळी ना ही टाकायचं काम माझ्याकडं आले. उद्यापासून मिष्टान्नाचं भोजन आहे. पत्रावळी नामाची टाकायची. तुम्ही बिन मला टाकू लागायची आहे. मी एकटा नाही टाकणार. तुम्ही मला पत्रावळी टाकू लागणार आहे. मग पंगत स्वादिष्ट जेवण करायला बसणार आहे. पण उद्या एक पंगत आहे. उद्या बालाजी, परवा दिवशी श्रीखंड, जिलाबी, एका चढी एक महाराजांची कीर्तनं. पहिल्या वर्षी आलो आम्ही एकच महाराजांचे कीर्तन. दत्तोपंत आवरात महाराज, दामोदर महाराज, शिसरो वांजरडा, नागोराव बाबा या दोघा तिघांनीच करायची कीर्तन. नाहीच कोणी आलं तर बाबा हायचे. 7 दिवस एका गावांना मी कीर्तन केले परभणीला. काल्याचेच आम्हीच म्हणजे बाबांकडे. आता योग आलं, कीर्तनकार आले, पैसा उपलब्ध झाला. पैसा नव्हता. 2 आणि 3 रुपयावर आम्ही फिरलो. आता आमच्या गाणाराला 5-5, 10-10 हजार रुपये द्यावं लागतात. आम्ही आमच्याकडे होत कलाकार आणतो ना. कधी गावाला पैसा मागितला नाही. महाराष्ट्रात बाबांनी मला पैसे द्या, माझ्या संघ 4 विद्यार्थी. अजिबात नाही. जे तुम्ही गेलं तेच चालणार. नियमाने त्या गावाला जाणार. कितीही बी संकट आली, किती परिकष्टा झाली, परमार्थ पोचवण्यासाठी अख्खा आयुष्य त्यांनी काढलं. आणि त्याचा पर्व काळ आज आपल्याला आनंद लुटायला मिळतोय. आज पत्रवेळी वाढायचं काम माझ्याकडं आले. पहिला दिवस आहे सप्ताहाचा. आणि तुम्हाला माऊली सांगतात. काय सांगतात? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामे. अगोदर विठ्ठलाचं नाम घ्या. विठ्ठलाचं नाम कसं आहे? अहो तुमच्याच हृदयामध्ये, पण आपल्यालाच जाणीव नाही. ते आतून जर जागं झालं ना विठ्ठलाचं नाम, तुम्ही देव होणार आहेत. माऊली सांगतात तुमच्या बस्तीच आहे, पण तुम्हाला त्याची जाणीव नाही. आणि जे दिसतंय ना ते तुम्हाला सत्य वाटतं, ते अस्थिर आहे. ब्रह्मावर अस्थिर आहे सत्य दिसणारी जी वस्तू दिसते ती, पण नाही आहे. ज्ञानोबरायांची भाषा जरा संक्षिप्त आहे, समजायला थोडी अवघड आहे, फार मृद आहे. आणि तुकोबारायांची भाषा चापकासारखा असोड आहे, जे खनाखन. तर माऊली सांगतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठल. जो विश्वात व्यापून उरलाय ना, पतिताच्या पुढं जाऊ गेलाय ना, परत बाप रखमा जिथं साचलाय ना. आणि हे गुह्य ज्ञान, हरिपाठाचं गुह्य ज्ञान, नामाचं ज्ञान माऊली सांगतात मला माझ्या श्रीगुरूनं दादानं हे गुढगम्य ज्ञान सांगितलं. ज्ञानदेव गुढगम्य ज्ञानदेवाला धले निवृत्तीनं जे धले माझ्या हाती. हे तुमच्या स्वाधीन मी करतोय. हे मला पण नव्हतं माहिती, दादानी मला कल्पना दिली. आणि आज त्यांची हे जयंती आहे त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांची. आमच्या गावात प्रत्येक गावगाव निवृत्तीनाथांचा गजर असून हरिपाठात भजनात त्यांचा गजर सुंदर होतो आमच्याकडे दर प्रत्येक गावगाव. निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई ज्ञान सखया, सोपन मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई ज्ञान सखया. भगवंतानी तुम्हाला एवढं मोठं शरीर दिलंय ना ज्ञान घेण्यासाठी, ते ज्ञान जागं करण्यासाठी. ज्ञान तुमचं अजून अज्ञान असल्यामुळे आम्ही दुःखी आहोत. काही लोक म्हणते आम्ही नामस्मरण करतो तरी दुःखी नाही राहणार, तुमचं अज्ञान झटकलं नाही. ज्याचं अज्ञान झटकलं ना, ज्याला संसार खरा वाटला तो दुःखी आहे. ज्याला संसार मिथ्या वाटला ना त्याला सुख आहे. सत्य मी माझं पदार्थ सांगत नाही. माऊलीनं ज्ञानेश्वरीतून वर्णन केलंय, असं वर्णन केलंय. असो हे स्वातीचे उदक शुक्ती मुक्ती व्याळीविक. तैसा सज्ञानासी मी सुख दुःख ते अज्ञानासी. कुणाला दुःख आहे? अज्ञान जीवाला. ज्याला ज्ञान झालं ना त्याला दुःखच नाही. आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी अनेक संतांनी परिकष्टा केली, नाथांनी पण परिकष्टा केली. गुरगुंडा होईन ग बय बय तुला गुरगुंडा होईन ग.
देवावर बोलाय चिंतन मांडायचा वेळ तर 8ला सुरू झालं. मी तरी काय करू, उशिरा झाला ना, उशिरा सुरू होतो. पहिला दिवस एखादं तुम्हाला भोजन करायचं आहे, जाऊ द्या 10 मिनटं लेट झालं तर काही फरक पडते? काही नाही फरक पडत. बरोबर वेळ सोडतो, अजून आहे 5-10 मिनटं आहे. माऊली गुरगुंडा म्हणजे लेकरू का नाही, गुरगुंडा तुम्हाला ज्ञान झालं पाहिजे, तुम्हाला त्यातलं ज्ञान झालं पाहिजे. आणि मानव जन्मात येऊन जर तुम्हाला ज्ञान नसेल तर तुमच्यासारखं अज्ञान तुम्ही. मी पंढरपूरला जातो ना महाराज, आपण मंडळी, मला सांगा चारही कोपऱ्यामध्ये रेकॉर्डिंग कोणची वाजते पंढरपुरात? चारही कोपऱ्यात रेकॉर्डिंग वाजती प्रल्हाद शिंदे आणि भीमसेन जोशी. जणू देहाती पंढरी आत्मा पांडुरंग. हो, लय पुरावे देईल तुम्हाला. तुमच्याजवळ परमात्मा आहे. ही पंढरपुरामध्ये पांडुरंग तुमच्याजवळ नांदतं तरी आपल्याला त्याची जाणीव नाही. आणि एकदा निघून गेल्यावर काय उपयोग होईल? जोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्रात आहे ना तोपर्यंत त्याची ओळख करून घ्या. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून त्याला श्री विठ्ठल म्हटलंय. काय म्हटलंय? अरे तुम्ही श्री विठ्ठल आहे पण तुम्हाला जाणीव नाही त्याची. म्हणून अभंगाचा सुरातच असे, सकळ तो मंगळ आहे, सकळ आहे श्री विठ्ठलाचे नामाजी. आधी त्याचं नाव घ्या, म्हणजे अजून हृदयातून तुम्ही जागे झाले ना, परमार्थ तुम्हाला लवकर कळत, भजन कळन, पूजन कळन आणि अधिकार तुमचा कळत. जोपर्यंत तुमचा हा युगो जात नाही ना तोपर्यंत काहीच कळणार नाही. हा भ्रम झाला आहे माणसाला, हे माझं ते माझं सगळं शून्य आहे. नामाशिवाय काहीच एक शिल्लक नाही. नामच मोठं आहे, नामच तुम्हाला तारक आहे, बाकी काही तारू शकत नाही. नामासारखं चिंतन नाही. म्हणून कीर्तन माझं एकट्याचं नाही, महिला माता भगिनी. आता एकच आपलं व्यासपीठा जाग्यावर अवलंबून आहे. आमच्याकडे दसक्रियेला असे लांब लांब लोक बसतात, दहाव्याला असे लांब लांब बसतात. पण ठीक आहे, आता तरी जवळ आले नाही तर पूर्वी एवढे जवळ नव्हते, लय लांब लांब बसायचे. कीर्तनात तर इकडे कुठे बस, कीर्तनाला समोर व्यासपीठवर असलं पाहिजे बरं का. कारण कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. कीर्तनात बसले ना तुम्ही परमात्मा स्वरूप असतात. हे संस्कार शिकवले जातात. तुम्हाला सांगू का, स्वामी विवेकानंदांचा जन्म आहे ना मकर संक्रांतीचा, नाव ठेवलं नरेंद्र. आणि एके दिवशी नरेंद्र बसले कीर्तनाला जाऊन. कीर्तनकार महाराजांनी सांगितलं, कीर्तनामध्ये प्रभू रामचंद्रांचा नावाचा गजर केल्यानंतर हनुमंतराय येऊन बसतात. आणि नंतर कीर्तन सुटलं का केळीच्या बागेत जाऊन बसतात. स्वामी विवेकानंद नरेंद्र तिकडे नाही गेले घरी, केळीच्या बागात. हनुमान पाहिला, केळीच्या बागात गेले, हनुमान पाहिला. हनुमान कुठे? 3 दिवस गेले. आईनं विचार केला, नरेंद्र आहे कुठं? शोधलं, सापडलं. अरे नरेंद्र करतोस काय इथे? हनुमंत पाहतो ना, हनुमंताला पाहायचंय. हनुमंताला? इथं कुठे हनुमंत आहे? मग आई म्हणायची, बघ आता मम्मी म्हणतात, मम्मी संस्कार. आई मग कीर्तन का, कीर्तनामध्ये खोटं सांगतात का? नरेंद्रची आई होती फार सुज्ञ. बरोबर आहे नरेंद्र, बरोबर आहे. कीर्तनकार महाराज सांगते हे बरोबर आहे. पण सांगू का तुला, आज प्रभू रामचंद्र गावाला गेले. कुठे गेले? गावाला गेले. चला घरी. आज नाही येणार, कारण तिकडेच गेले ना हनुमान. याला म्हणायचं आई. शिक्षण आणि संस्कार आईवडिलांकडून शिकावं बरं. तसे ह्या परमार्थाचे संस्कार याच्यातून शिकले जातात. सप्ते जर पहिल्यापासून नसते, ते 2 वादक नाही, म्हणणारे नाही आणि भजन चाललं नसतं. पण नुसतं 2च होऊन नाही जमत हो. तरणे बांड मुलं आली पाहिजे. तरणा बांड नटे हरी कीर्तनही. जे तरणे बांड मुलांना कीर्तनात रंगली पाहिजे, भजनात रंगली पाहिजे, आले पाहिजे. अभ्यास तर जरूर करा, आणि पण भजनाची संगती करा. वांग मार्गाने कधी जाणार नाही. म्हणून भजनाची गरज आहे, काळाची गरज आहे. त्यांना तुम्ही अजून 10 पोरं तयार व्हा बरं. संच जर कधी भजनाचा जर बसला तितका आनंद निश्चित. कानावर जरी आलं ना लांबून आवाज, असं वाटणं काय वातावरण तयार झाले, किती रम्य तयार झाले. पण लोकांनी आता मोबाईलच्या नादी लागल्यामुळं कोणाला टाईमच नाही, जेतो आपला मोबाईल. इकडे या सज्जनो, या माता भगिनीनो, हरिपाठाले जा, घ्या टाळ, भजन करा. आज तुमची तर कुठं पाव जास्त गर्दी आहे. तुम्हाला एवढा अधिकार दिला आहे. मग सर्वांनी आता भजन करायचं आहे.
माता भगिनी माझ्याबरोबर पत्रवेळी वाढू लागायचं आहे. मी पुढं म्हणेन तुम्ही मागे म्हणा. इकडं या साईडला मला असेल त्यांना विनंती आहे, नामाचाच गजर झाला पाहिजे. कीर्तन म्हणजे काय कंबर बांधली कीर्तन नाही, नामस्मरण चिंतन झालं पाहिजे, भजन झालं पाहिजे, पसीना आना होणं आहे. आम्ही बाबासंग राजस्थान गुजरातला गेलो तर तिकडं हरिकीर्तन नाही महाराज. ढोलक बाबांनी दिला माझं ते मातीचं भांड, जेव्हा भजन सुरू झालं दे वाजव बाबा घामाजून गेले, संपलं म्हणे कीर्तन. म्हणलं इकडे हेच पाहिजे, फक्त महाराष्ट्रापुरतं एक टाळ मृदंग, बाकीच्या राज्यात नाही. चिंतन नामाचा गजर, नामाचा गजर करायचा. अन्नदानामध्ये आज पत्रव्यवहाराचं काम करा, पहिला दिवस आहे आणि जर सर्वांचा अधिकार आहे. तर मी पुढं म्हणेल तुम्ही मागं म्हणा. हो ये ग ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझ्या पंढरीचे आई. खाली म्हणू का स्वर? अहो काहीच नाही, तुमचा आवाज उंच स्वराला जात आहे, तुम्हाला घाटी नाही आहे, आम्हाला घाटी पुरुष मंडळ आहे. का लाजताय म्हणा ना. ये ग ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझ्या पंढरीचे आई. वा माझ्या पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. असं भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. तुझ्या चरणाची गंगा ये ग विठाबाई, ये ग ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझ्या पंढरीचे आई. किती सुंदर वाटते. तरी आवाज तुमचा कमी येतोय. अहो एवढा आवाज यायला पाहिजे, मला एकट्याला तुम्ही दाबला पाहिजे ना आवाज. बाबतीत एवढ्यांचा आवाज मोकळं म्हणलं पाहिजे भजन बरं का, मोकळं. एक अजून म्हणतो म्हणा माझ्या, मग खालच्या आवाज एवढ्यासाठी महाराज काळी एकचा स्वर असतो बरं का. मी काल होतो आमच्या भागात काळी एक, आमचा आदिवासी भाग आहे. काळी एक मध्ये डबल काळी तीनमधून म्हणता येतं, महिलांना सोपं जातं. एकदा एक सर्वांनी म्हणायचं आहे महिलांनी, आज तुमची पहिली बैठक आहे, पहिली पत्रावळी आपल्याला नामाची वाढायची. सर्वांनी मोकळं म्हणा. मला पंढरीला जायचं. शबास, आता मरून तुमच्या पोटाला असं म्हणा ना. मला पंढरीला जायचं, पंढरीला जायचं ग चंद्रभागेला नायाचं. चंद्रभागेला नायाचं, चंद्रभागेला नायाचं ग पुंडलिक दर्शन घ्यायचं. पुंडलिक दर्शन घ्यायचं, पुंडलिक दर्शन घ्यायचं ग महाद्वारात जायचं. महाद्वारात जायचं, महाद्वारात जायचं ग नामदेव पारीला भेटायचं. नामदेव पारीला भेटायचं, नामदेव पारीला भेटायचं ग पांडुरंग दर्शन घ्यायचं. पांडुरंग दर्शन घ्यायचं, पांडुरंग दर्शन घ्यायचं ग गोपाळपूरला जायचं. वा वा, छान वाटलं बरं का. आता पंक्तीचा जवळ शेवटपर्यंत आपली पत्रावळी पोहोचली. अभंग आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी, मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. बाप रखुमा देवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. हो, हे संत समाधीनंतरचे अभंग आहेत. हे अभंग आणि ज्ञानेश्वरी नाथ महाराजांनी नंतर आणली आणि जगापर्यंत आणून पोहोचवली.
पण नाथांना एक भ्रम झाला त्यावेळेस. जाता जाता सांगतो मी, आता प्रमाणात येत नाही महाराज, आपल्याला उशीर होईल. कारण शिवाजी महाराज चालले असे करतात गाड्या, काय जेवायचं आणि रोजच चालूच आहे आपलं भोजन. म्हणणार ना ते कुणी आम्हाला जेवायचं म्हणून. हे बा असा भ्रम झाला त्याच्यात. ज्ञानेश्वरी आणि हे घेऊन गेलं सर्व सामुग्री नेली, राजवाड्यात ठेवून देवघरात ठेवली. जाय गंगे स्नानाला घरी, ये दारी जाय स्नानाला, आज काय टाकू उद्या काय टाकू, त्या ज्ञानेश्वरीत विचार करत सुटले. आणि पण हे कोडं कुणाला पडलं माहिती आहे का? पांडुरंगाला. आणि पांडुरंग कोणाच्या स्वप्नात गेले? कबीरदासाच्या काशीला. सांगू महाराज, महत्त्वाचं सांगतो मी, परमार्थात चमत्कार जमत नाही, बाबा कायम सांगायचे. आता काही लोक म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, चमत्कार केला. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, चमत्कार केला. पण ज्ञानोबाराज म्हणतात चमत्कार चालत नाही, रिद्धी सिद्धी चालत नाही. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवच्या परमानंदी मन नाही. इथं रिद्धी सिद्धी चालत नाही. ज्ञानोबारांची ती मान्य नाही आम्हाला. लोक म्हणतात तुम्ही असं कसं म्हणता महाराज? मग हे नाही का, हे प्रसंगानुसार दाखवलं. केला एकदा चमत्कार महाराजांनी. सांगतो तुम्हाला जाता जाता. ज्यावेळेस नामदेवराय आणि ज्ञानोबाराय चारुधामाला गेले, काशीच्या जवळ गेल्यानंतर काय झालं? पीठ सामुग्री सगळी दोघांच्या. 4 वाजले, भूक लागली. ज्ञानोबाराय म्हणतात मला पण भूक लागली. नामदेव म्हणतात आता टाईमच झाला आहे, 12 वाजून 4 वाजता आलेत. आणि मग आपण असं करू, सरपण गोळा करून थोडं अल्पाहार बनवून चालू पुढं. झाला ना पाऊस झाला, पाऊस भिजलं सरपण. आता काय पेटवायचं? मग ती म्हणणार ज्यांनी जमत नागणी पेटून पाठीवर मांडले भाजले त्यांना काय अवघड आहे का? पण रिद्धी नको सिद्धी नको ज्ञानोबारांचा. पण तरी एकदा केला चमत्कार महाराजांनी, परत नाही केला. म्हणले आता काहीच खरं नाही, पावसाने आता सरपण ओलं झालं तर अग्नी कसा पेटवणार? पण भगवंत फार मोठा कलाकार आहे. एक 9 वर्षाची मुलगी वाळलेलं सरपण घेऊन चालली होती. तिनं पाहिलं 2 महात्मे बसलेले आहेत. गेली तसं त्यांच्या पुढं ठेवलं सरपण. नामदेवराय म्हणतात माऊली इथं लय भारी काम चालू, बरं झालं आपल्याला ज्याची गरज होती ते आलं. माऊलीलाही आनंद वाटला, बरं छान काम केले लेकरानं. पण हिचं तोंड गोड करावं माऊलीला वाटलं. तोंड गोड करावं लेकराचं या मुलीचं. एक खडा उचलल्याबरोबर पेढा तयार झाला. नंतर बाळा म्हणे तिनं तो पेढा टाकाव ना तोंडात, डसडसा रडायला लागली मुलगी, हंबरडा फोडल्यासारखं. नामदेवराय म्हणतात झाली का चुकी आपली? बाई तुझा सरपण नको लेकरा, घेऊन जा, तुला घरी आई वडील रागवती म्हणूनच तू रडायला लागली ना आम्हाला दिल्यानंतर सरपण. तरी एक नाही. माऊली म्हणायचे खरं सांग बाळा तू का रडतेस? घेऊन जा वाटल्यास तुझं सरपण, नको आम्हाला, पण रडू नको ना तू. एकदम रडायची थांबलं ती लेकरू. ती काय म्हणते माहिती आहे का माऊलीला? एकदम रडाय थांबली. माऊली तुम्ही गारुडी. कोण मुलगी असेल होती? गारुडी म्हणे तुम्ही. तटकन माऊलीचं एकदम लाईट लागली. बापरे, ती कबीरदासांची मुलगी. साधी अधिकारी नाही कबीरदास. त्यांच्या मुलीनं माऊलीला असं दिलं. माऊलीसुद्धा तेवढाच एकदा चमत्कार केला. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. इथं टाना टोना नामस्मरणाशिवाय काहीच नाही. रिद्धिसिद्धी एखादा चमत्कार दाखवलं अख्खा आंबेगाव माझ्या मागं लागेल. पण बाबा सांगायचे आपल्याला मान्य नाही. याजवळ कोण जवळ नसते का रिद्धिसिद्धी होती? अजिबात. पण दाखवत नाहीत, करू पण नाही. स्वच्छ परमार्थ करावा एकदम आनंदात. मगाशी बोललो मी, पवित्रते सोहळी तिची एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. जवळ आम्हाला किसन महाराज म्हणले बास, बाबांना नतमस्तक झाले. बाबा खरंच आपलं भगवंताच्या मुळे अखंड सोहळं आहे का नाही? मी जरी ब्राह्मण नाही आणि त्यांच्या गाडीत बसल्यावर ताई आम्हाला म्हणतात आमचं वावगं व्यर्थ गेलं म्हणे. 3 दिवस भजनाचे कार्यक्रम लागले गुलबर्ग्यात आमचे. 3 दिवस ह्या गल्लीतून त्या गल्ली, मोकार पब्लिक दर्शनाला. देशपांडे मॅडमनं सगळीकडे प्रचार केला, जगद्गुरूंनी ज्यांचा सत्कार करावा ते कोण असतील? येऊन ती गल्ली आमचं भजन. ते आम्हाला 4-5 दिवस त्या गुलबर्ग्यातले आमची
भव्यदेव पब्लिक बघायला आम्हाला दर्शनाला काय नामाचंच प्रतीक आहे. आम्हाला नित्य सोहळं आहे भगवंताचं, जसं नित्य ज्याच्या मुखात स्मरण आहे ना त्याला नित्य सत्यमित्य हरिपाठ जासी कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. काळाची वाकडी सुद्धा नजर तुमच्याकडे होणार नाही. म्हणून नामाचं चिंतन फार मोठं आहे, नामस्मरण फार मोठं आहे, भजन मोठं आहे. म्हणून मी आज अभंगाचं न भावार्थ करता भजनात म्हणजे वेळ घालवला. एवढा मोठा परमार्थाचा हा अहंकार. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे. आणि कबीरदासाला तो प्रश्न पडला. कबीरदास पैठणला आले, घाटावर बसले, 1,00,000 रुपये किमतीचा रत्नजडीत शालू घेतला आणि गावातून मार्केटमधून एक पोतं आणलं तरट आणि त्याचं थिगळ देत सुटले. शहाण्याला शब्दाचा मारे. नाथाने ते पाहिलं, त्याला काय मूर्ख साधू असला पाहिजे ना फकीर. एवढा मोठा शालू त्याला रत्नजडीत शालूला पोत्याचा तरटाचं थिगळ लावतं. मी किती मूर्ख असलो पाहिजे का त्या ज्ञानेश्वरीत माझं काहीतरी घालावं म्हणून. अजिबात नाही. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये लिहिले आहे, शेके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी सचिता आनंदरे आदरे बाबा लेखकू झाला. काय हे झालं लेखकू बाबा आमचे नेवाशाचे. मुर्द्याच्या हातातून ती लिहून घेतली सच्चिदानंद बाबा. पण या ज्ञानेश्वरीच्या पाठी ओवी करीला जो पोटी तया अमृताचे ताटी नवरूट. एवढा मोठा त्या कबीरदासांचा अधिकार. पण त्यांनाही कळालं पंढरीला एक अशी मोठी साध्वी आहे का फार मोठी महात्मा आहे. ह्या महिलांना तुम्ही कमी नका समजू, फार मोठे अधिकारी आहेत. जनाबाईचा एवढा मोठा अधिकार. कबीर परत काशीवरून पंढरपूरला आले आणि गोपाळपूरला गेले. 2-4 बायांचं असं भांडण त्या जनाबाईचं आणि त्यांचं. कबीरदास म्हणले उगाच येड्यावने आलो म्हणे मी, आई येड्याचा बाजारी. ही जनाबाई लोकांना विचार ना जनाबाई काय गौऱ्या सांगत साठी जी भांडायची का जी संत निघाली परत मागाय. पण जनाबाई होती. थांबा थांबा महाराज आमचं एक भांडण सोडा ना एवढं. म्हणे काय. ही म्हणते माझ्या गावऱ्या, मी म्हणते माझ्या गावऱ्या, मी थापल्यात या गावऱ्या. ते म्हणते नाही नाही माझ्या वाळल्यात आता मी बरोबर न्यायला आले माझ्याच आहेत. मग आता प्रश्न तुम्हीच मोडा ना, सोडव ना महाराज. कबीरदासच विचलितच झाले. एवढा मोठा महात्मा. मग कबीरदासला सांगितलं तुम्ही कानाला लावून पहा कोणाच्या गावऱ्या. आता त्या गावऱ्या सांगतील का. निर्जीव गावऱ्या ज्यांचा मातीला क्षणाला हात लागला, ज्यांचा गोरोबा काकाचा मातीला हात लागला. पुंडाचं पिंपळगाव आहे आलं ध्यानात मला. मराठवाड्यात जुने गावात ध्यानात यायला लागले. पुंडाचं पिंपळगाव शंकरराव पोलीस पाटील बांधकाम विभागाचे महाराष्ट्र राज्याचे ते संशोधन अधिकारी त्यांचे मोठे बंधू. 3 विटा सापडल्या तेरडुकीला. एक मंत्रालयात नेली, एक त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंधून नेली आणि एक पुंडाचे पिंपळगाव दिली. गोदावरीच्या कडेला गावे सोरटी सोमनाथ पशी आपले सोमेश्वर रहाटेपाशी पिंपळगाव रहाटी पिंपळगाव. आजही चला तुम्हाला दाखवतो त्यांच्या घरी. गंगेत नेऊन ठुले. आम्हाला माझा असा स्वभाव आहे मी अंधश्रद्धेला मानतच नाही करत. मला 4 मला गेलो तर मी खुडी काढायचो. ते बाबाला हसायचे आणि बाबा ते पटून दाखवायचे आम्हाला. पटायचं. मग म्हणलं ही गंगेत नेऊन बुडवायची बाबा. शंकरराव पाटील ते बघत राहिले. म्हणलं बरोबर आहे सुखदेव महाराजांचं. बरं त्या गावातले 5-25 लोक लगेच उठले धापागर. म्हणले आता हे बरं आहे का काय हरकत नाही चला म्हणले. नेली ना गंगेत सोडली. एवढी मोठी 5 किलोची वीट तिचं वजन असेल. गंगेत ठुली वरच्यावर तरंगून राहिली पुठ्ठ्यासारखी. बाबा म्हणले संतांची आजची माती तर ती दादा जनाबाईची गौरी का नाही तरणार. मग कबीरदास लोटंगाने आले जनाबाईला. एवढा मोठा अधिकार आहे. म्हणून श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम. एवढा मोठा स्वाकार आहे. आज आदेश झाला आहे 30 कोटी या गावाचे भोवताल देव थांबलेले आहेत चिंतन ऐकण्यासाठी. काल्याच्या स्वरूपातून काला घेतील तेव्हाच आंबेगाव सोडतील, तोपर्यंत नाही. म्हणून आपण हा कीर्तनाचा उद्यापासून घ्यायचा आहे. टायमिंगमध्ये सुटल उद्या कीर्तन. आज थोडा जरी टाईम झाला पण उद्या टायमिंगमध्ये सुटल. आणि मिष्टान्नाचं भोजन आहे बरं का. ताणा म्हणजे 7 प्रकारचं 7 मिष्टान्नाचं भोजन आहे. कोणी मागणी पर घेईल, कोणी उपदेश पर घेईल, कोणी करुणा पर घेईल, कोणी कूट अभंग घेतील. कुठंही घेऊ द्या पण इथंच येणार आहे. आणि सगळा परमात्मा एकच आहे. भगवान परमात्मा एकच आहे. तू विठ्ठबरी सखया बाई करी कृपा. तुम्ही म्हणतात परमात्मा दिवी वेगळी हे वेगळं नाही. परत लक्षात घ्या. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घाती लावो
चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो शास्त्रप्रमाण अनुवादची तुझा गोंधळा हो उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो त्रिशूळ संबळ घेऊन आनंदे नाचती हो 88 सहस्र ऋषी दिवट्याची स्थिती हो 33 कोटी देवच्या मुंडा उध उध बोलती हो उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो जाताय ना तुम्ही चांगावटेश्वर बरोबर आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो पुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो एका जनार्दनी आंबावटी कर ठेवूनी कटी हो ते स्वरूप परमात्माचं आहे शैव असू विष्णू असू शाक्त असू स्वरूप एकच आहे फक्त तुम्ही आम्ही विभक्त केला असेल पण एकाच ठिकाणी जायचं आहे असा तो म्हणून या अभंगामध्ये श्री नाव लावले माऊली श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा कुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव रघुमाई तसा आज पहिला दिवस आहे पण आता पत्रवळी अंगणात टाकलेली आहे आपण मारुतीवन महाराजांच्या तर उद्यापासून स्वादिष्ट भोजनाला थांबा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला हा भाव तुम्हाला याच्यात सापडलाय आणि त्यांची कृपा आहे त्यांच्या कृपा आहे म्हणून नामाचं चिंतन आहे आपल्याकडं फार मोठं चिंतन आहे आणि साधू संतांचं पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे आंबेगाव भूमी आता मला लहानपण तुमच्या गावात गेल्यामुळं मी कधी आठवल्याशिवाय राहणार नाही मी जरी 600 किलोमीटर तरी मला स्मरण होतं आंबेगावचं कारण आम्ही खेळलो आहे बागडलो आहे खूप आनंद लुटला बाबांबरोबर तुमच्याबरोबर मी आता आपणही म्हातारे झाले आता तरुण पिढी पुढे जागी झाली पाहिजे उठा उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा तरुण पिढी आली पाहिजे नामस्मरणात तरुण मुलांना कार्यक्रमांचं सूत्र आता तर आमचा हा सप्ताह आहे ना गावातला तरुण मुलांच्या स्वाधीन केला आहे आपण आम्ही फक्त पाठीमागं राहू सगळे तरणे भांडवलांना नियोजन करायचं आणि इतके झटून राहणार त्यांना जर उत्साह दिला ना त्यांना स्कोप दिला पाहिजे आणि त्यांची आज गरज आहे कुठपर्यंत तुम्ही नाचणार आहेत तरणी भांड मुलं आज आजबायला पाहिजेत पळायला मेहनत करायला आवराआवरी करू लागायला फार मोठं गरजेचं आहे आणि त्या मानाने बरं लोक आता आमच्याकडं समाज चांगला जमतो बरं का कीर्तनाला आमच्याकडं पार्किंगला जागा पहिली पार्किंगची सोय करतात गावगाव कुठलं गाव असो डांगणातलं गाव असो खेड्यातलं असो समाज इतका जागा झाला आहे नामस्मरणाला आणि चिंतनाला सजवण्याची फार मोठी गरज आहे आणि ही परंपरा 12 पंचे बरोबर आहे का गणित चुकाच आहे पंचतपापूर्ती 16 आहे आता बाकलेला झाला शेजारी 75 वर्षे पूर्ण झाली आणि बसपूरला सप्ताह आहे मला रामराव सरपंचांचा फोन झाला जेवढे नागोराबाबांचे शिष्यमंडळ त्यांची यादी तुम्ही मला द्या आता आमचे 7-8 जण गेले राहिले आम्ही 1-2 जणच आमचाही नंबर आला आहे जवळ गेलो तो 10 आला 2000 आला पण काहीतरी कृपा असेल मारुतीबन महाराजांची सेवा करायची विठ्ठल रुक्मिणीची सेवा करायची प्राणप्रतिष्ठेच्या टायमाला कीर्तनाचा योग आला होता मला त्याच्यानंतर आज आला जवळजवळ बरेच दिवसानंतर आलो तरुण पिंडीला तर ओळख काही नाही त्यांचा आमचा काय समोरासमोरच नाही कारण त्यांचा जन्म आमच्या नंतर सुरुवातीला आलो भर तारुण्यात आलो पण खूप खरा परमार्थ आम्हाला साधूबरोबर भेटला साधुबोध झाला नुरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभव म्हणून मला डांगण जागा करता लाख डांगण 80 गाव डांगण म्हणतो आम्ही महाराष्ट्रात एकमेव अकोला तालुका आदिवासी आहे डांगणात सप्ते जाऊन पहा इतके सुंदर म्हणणार महिला पुरुष
असं डोंगर जरी रानांमध्ये प्रत्येक गाव जाताना घाट आहे. तुम्हाला गाडी चालवायची आमच्याकडे जो ड्रायव्हिंग करीन तो खरा ड्रायव्हर. तुम्ही घरी येताल तेव्हाच आम्ही समजू आले तुम्ही. कारण एवढा खतरनाक आणि आता सगळीकडे डांबरीकरण झाले. फार सुधारणा केली गव्हर्नमेंटनं. आणि नामाचं स्मरण एवढं जागं झालं, इतका समाज जमतो कोणाचाही कीर्तन असो, आणि शिस्त एवढी पाळतात. खूप मोठा अन्नदानालाही मागं नाही. पैशाला कमी नाही. आता नगर जिल्ह्यामध्ये अकोला तालुका मार्केटमध्ये खूप पैसा. अहो टमाटे गेले तर काय करणार आता. हे बघा हे महाराज आमच्या उतरला गेलते नाही कुठे हे बाई गेलते का नाही. त्यांच्यापासून मी फक्त 35 किलोमीटर होतो. त्यांनी सांगितलं मला एक जणांनी टमाटे केली 35 पैसे हवं म्हणे महाराज. अहो आमच्याकडं क्षेत्र कमी आहे. मी आता आमच्या अंतराम चेअरमनच्या शेतात मला महाराजांनी नेलं. ह्याकडं त्याकडं 3 विहीर एवढा मोठा राष्ट्र. आमच्या गावाला 2 एकर 3 एकरवाला मोठा जणी. पण जंगलात जाऊन पहा बंगले त्यांचे कोटीचे 2-2, 4-4 गाड्या 3-3 दारापुढे आहेत. कॉलेजच्या मुली पाणी भरायला या टायमाला जाणं, पण वाघाचं लई भ्यावे. 3-3, 4-4 वाघाचे गावातून फिरायचा. आम्हाला फक्त वाघाचं लई खूप भ्यावे. त्याच्यातून निष्ठतो आम्ही कसं तरी. आमचं भाग्य गंज शासनाला जागा करतोय वाघ हटवा काय तर परत सोडितात परत येतात. अहो इतका पैसा करता काही व्हायबल झाले येडे झाले लोक. पैशानी पेमेंट आणायला गेले का तिकून गाडी घेऊन येतात 18 लाखाची 20 लाखाची, आणि तालुक्यात उभी राहायला जागा नाही. आत्ताची परिस्थिती RTO सुद्धा हँग झाला आहे. अरे काय समज उत्पन्नाचं आणि पण कष्ट किती करता माहिती आहे का आमचे लोक. तुमच्याकडं बैल जेवढे राबतो ना तेवढे आमच्या महिला आणि पुरुष राबतात. रात्रंदिवस काटेकोर घड्याळावर नियोजन. घड्याळावर 3 टाईम दुधाचं प्रेडिक्शन चालतं. दुधाच्या डेऱ्या इतक्या लवकर बंद करतून कीर्तनाला समाज येतो. कशामुळं आणि नामाचं स्मरण आणि पाणी मिळाल्यामुळं प्रवरे मातेचं इतका सुजलाम सुफलाम झाला आहे. कोणीच कमी नाही आणि नामालाही कमी नाही, अन्नदान करायला कमी नाही. सांगू मंडळी तुम्ही 2 हातांनी दान करा परमार्थामध्ये. प्रभू परमात्माला 1000 हात आहेत, कुठल्या हाताने देईन सांगता येत नाही. हा अनुभव मी घेतला 80 गावडांगणामध्ये. निर्व्यसनी केलीच गावं, पिऊन संपलेली घरं. आज त्याला जाऊन पहा. मी कीर्तन सहसा नाही करत, फक्त सूत्रसंचलन करतो तालुक्यात. पण मला लई दिवसांनी हे म्हणे करावंच लागेल. मग चला आता वाजवणार कीर्तनकार भरपूर झाले. आमच्या तालुक्यात 7 वारकरी संस्था आहेत आणि 11 संगीत वाद्यालयाचे क्लासिकल आहेत. महाराष्ट्र राज्यात आशिया खंडातून कलाकार आणलेत. किती पैसा द्यायचे मुलं तयार होऊन राहिलेत, महिला तयार होऊन राहिलेत. 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्या चालल्यात क्लासिकल भजन शिकायला आमच्याकडं. चला आता मंडळी आणणार होतं, पण ती आता काल पुण्यावरून आली. तिचा मन का दुखत नाही आणलं असतं. आमच्या महिला जर उभ्या असेल मला चाल नसते म्हणून दिली. चढाका बा त्यांचाच कार्यक्रम चढा घेऊ आणि एवढं रांगवलं असतं तुम्हाला घेऊन म्हणत सुटले असते. कारण त्यांना ते आता आवड तयार झाली. आता महत्त्व कळालं. पुरी घराच्या बाहेर डुकून पाहिजे. आता अरे या आनंद लुटा. या रे लहान थोर याती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणाची. नामच तुम्हाला तारक आहे, नामच तुम्हाला सोडणार आहे. ही नौका पैलछिडाला नेऊन पोहोचवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली महाराजांचं ज्यांनी सौजन्य घेतलेलं आहे सगळेजण या. ज्यांची नावं घेतील ते लवकर पुढे या. ते श्रीहरी निवृत्ती गोरटे यांनी महाराजांचं सौजन्य घेतलेलं आहे. तर महाराजांना विनंती तुम्ही त्यांचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. महाराजांच्या हस्ते त्यांचा सन्मान होईल. आजची सकाळची अन्नदानाची सेवा
दयानंद गोविंदराव जावळे आणि संध्याकाळचे अन्नदाते आनंद पांडुरंग लोकरे या दोघांचाही अंगद पांडुरंग लोकरे यांचाही सन्मान महाराजांच्या हस्ते होईल. सगळ्या भाविकांना विनंती आहे, उद्याची सेवा वर्षी रोडवर कीर्तन इकडे वट्ट्यावर घेतलं तर आपण इकडे या आता पुढे.